नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. दौंड तालुक्यातील चौफुला येथील अंबिका कला केंद्रात झालेल्या गोळीबार प्रकरणी भोर मुळशीचे आमदार शंकर मांडेकर यांचे भाऊ बाळासाहेब हिरामण मांडेकर, गणपत बाजीराव जगताप आणि रघुनाथ शंकर आव्हाड या तिघांना आज दौंड न्यायालयात हजर करण्यात आलं. या तीनही आरोपींना सोमवारपर्यंत म्हणजेच 28 जुलैपर्यंत 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तर चौथा आरोपी असलेला आरोपी चंद्रकांत मारणे हा देखील यवत पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला असल्याची माहिती आरोपींचे वकील ॲडव्होकेट प्रशांत गिरमकर यांनी दिली. आज जे आता ते गुन्हा जो दाखल झालेला आहे तो आर्म्स ॲक्ट 3 आणि 25 नुसार आणि BNS 125 म्हणजे काय शस्त्राचा गैरवापर असं त्यांचं त्या गुन्ह्याचा अर्थ होतो. परंतु आज हजर केले तेव्हा 4 पैकी 3 आरोपी आज हजर केलेले आहेत. त्यातलं एक हजर व्हायचं राहिला होता आणि त्यांचं आपण आरोपींतर्फे लायसन्ससुद्धा दाखल केलेलं आहे आज, की ते काही बिना परवानगीचं शस्त्र असा काही विषय नाही आहे, त्यामुळे ते लागू होत नाही. परंतु ते आज विषय नसतो, तो केस चालू झाल्याच्या नंतर आजचा विषय त्यांनी 8 रिमांडची कारणं दिली की बाबा कशामुळं अजून 5-6 दिवस त्यांना पाहिजे रिमांड. तर त्यातली जी अट होती की तिथले जबाब काय घ्यायचे किंवा फॉरेन्सिक रिपोर्ट म्हणजे ज्या शस्त्रातनं झाले ते जमा केले तेच आहे का, किंवा परवाना जो आहे तो त्याच शस्त्राचा आहे का, आणि ते छताला लागले त्याचं जी गोळीचे छर्रा सापडला आहे त्याचं एक फॉरेन्सिक रिपोर्ट. आणि त्यांनी म्हणले की एक आरोपी फरार आहे, तर तो फरार ह्यांना माहिती किंवा ह्यांच्या ह्याच्यात. परंतु त्यात असं झालं, आम्ही सांगितलं की त्याला फक्त हजर व्हायला उशीर झाला. तो 3 वाजता यवत पोलीस स्टेशनला हजर झाला आहे. टेक्निकली आता कागदोपत्री आणायचं राहिलं एवढंच विषय झाला. परंतु साहेबांच्या मान्य कोर्टाच्या मते की पोलिसांना तपासाची संधी दिली पाहिजे. ते रिपोर्ट आणि जो फरार होता किंवा हजर नव्हता त्याच्याकडनं ती माहिती घ्यायची जी टॅली होईल एकमेकांची, तेवढ्यासाठी सोमवारपर्यंत PC दिलेली. आणि आज जो हजर झाला आहे त्याला उद्या कोर्टात हजर करतील. घटनेसंदर्भात त्यांनी जे सांगितलं होतं की बाहेर मीडियात सगळीकडे आलं की जखमी गोळीबारात एक तरुणी जखमी असं, परंतु FIR मध्ये असं काही उल्लेख नाही. मुळात FIR 2 दिवस उशिरा झालेली आहे आणि FIR मध्ये त्या कला केंद्राच्या मॅनेजरचं स्टेटमेंट आहे की मी दिलेलं नव्हती तक्रार, परंतु मीडियामध्ये आल्यामुळं आणि नंतर पोलीस माझ्याकडे आल्यामुळं मी ही तक्रार देत आहे. ह्याच्यात जखमी कोण नाही. जी तरुणी काय म्हणलेलं ती चक्कर येऊन पडली होती. गोळीबाराचा आणि त्या घटनेचा काही संबंध नाही. त्यामुळं ते गोळीबार झाला, परंतु कोर्टात त्याच्यावर डिस्कस झाले की कसा झाला, काय झाला, तर ते अपघात आहे असं आम्ही सांगितलं की फक्त ते पिस्तूल एका हातातनं दुसऱ्या हातात म्हणजे ते कार्यक्रम संपल्यावर निघताना ते पडला आणि त्याचा बार झाला थोडक्यात. आणि तो FIR नुसार तो छताला झालेला आहे, कुणाच्या अंगावर नाही किंवा कुणी त्याच्यात जखमी नाही. हे पोलिसांनी पण सांगितलं आणि आम्ही पण सांगितलं आहे तिथं. परंतु पोलिसांचं म्हणणं होतं की आणखीन तपास करायचा आहे आम्हाला. ह्याच्यात फॉरेन्सिक रिपोर्ट जी छताला लागलं आहे त्यांनी लिहिलं आहे, त्याचा जो गोळीचा तुकडा सापडला तो आणि जी जमा आहे पिस्तूल ती एकच आहे, हे फॉरेन्सिक रिपोर्टनुसार कळलं. दुसरा मुद्दा की जो फरार आरोपी म्हणलेत, परंतु आम्ही सांगितलं की फरार नाही, तो 3 वाजता हजर झाला आहे, तो थोडा लांब होता त्यामुळं हजर व्हायला उशीर झाला. कळलं की ते आलेले, फक्त ते कुठंतरी राजकीय त्यात व्यक्तिमत्व असल्यामुळं ते प्रकरण जास्त फेमस झालं, एवढाच इश्यू होता. हे आम्ही कोर्टाला सांगितलंय. फायरिंग संदर्भात नेमकं कशा पद्धतीनं फायर करण्यात आलं? आता ते फायर कशा पद्धतीने हे सर केसचा विषय, आजचा फक्त रिमांड पुरता विषय होता की त्यांना पोलीस रिमांडमध्ये का ठेवायचं जास्त का, तर त्यांचा तपास राहिलाय. आणि मूळ सगळ्यात महत्त्वाचं की एक आरोपी पोलिसांच्या दृष्टीने पकडायचा बाकी आहे आणि ते ह्या तिघांना सोडलं तर तो पण राहणार तसाच राहील बाहेर, हे त्यांचं म्हणणं होतं. परंतु आम्ही कोर्टाला सांगितलं की आत्ता 3 वाजताच तो यवतला हजर झालेला आहे, फक्त टेक्निकल गोष्टींमुळे आता त्याचं ते मेडिकल हे पेपर सगळं आज हजर करता नसेल आलं, त्यामुळे तो उद्या हजर होईल आणि सगळ्यांचं मिळून सोमवारी पुन्हा एकदा ते ठेवलेलं आहे. दौंड तालुक्यातील चौफुला येथील अंबिका कला केंद्रात झालेल्या गोळीबार प्रकरणी आज 4 पैकी 3 आरोपींना दौंड न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यावेळी न्यायालयात नेमकं काय घडलं याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुंदर कुसाळकर यांनी. पुण्याच्या दौंडमध्ये 21 जुलै रोजी एक धक्कादायक प्रकार घडला होता. तो काय होता प्रकार? केडगाव चौफुला येथील वाखरी येथे असणाऱ्या अंबिका कला क्रीडा केंद्राच्या ठिकाणी 10:30 ते 11:30च्या सुमारास एक हवेमध्ये गोळीबार करण्यात आला होता. त्याची वार्ता या संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये अगदी वाऱ्यासारखी पसरली.
आणि यवत पोलीस प्रशासन त्या ठिकाणी कामाला लागलं. 24 तास उलटून गेले, परंतु हायवेमध्ये गोळीबार का केला, कोणी केला ह्याचा मात्र कुठलाही खुलासा पोलिसांना मिळत नव्हता. अंबिका कला क्रीडा केंद्राचे त्या ठिकाणचे जे मॅनेजर आहेत त्यांना यवत पोलिसांनी विश्वासात घेऊन त्यांच्याकडून अधिक तपास केला असता त्या ठिकाणी त्यांनी भोरचे आमदार शंकर मांडेकर यांचे बंधू बाळासाहेब मांडेकर आणि गणपत जगताप आणि रघुनाथ आव्हाड आणि चंद्रकांत मारणे यांनी त्या ठिकाणी गोळीबार केल्याचं त्या ठिकाणी त्यांनी कबुली दिली. आणि यानंतर यवत पोलीस प्रशासन कामाला लागलं. यामध्ये काल 23 जुलै रोजी यवत पोलिसांनी बाळासाहेब मांडेकर, गणपत जगताप आणि रघुनाथ आव्हाड यांना अटक करून आज 24 जुलै रोजी दौंडच्या न्यायालयामध्ये या ठिकाणी हजर करण्यात आलं. त्यांना मान्य न्यायालयाने 28 जुलैपर्यंत पोलीस कस्टडी या ठिकाणी दिलेली आहे. परंतु त्यामधला एक फरार आरोपी होता चंद्रकांत मारणे, तो आज स्वतःहून यवत पोलिसांच्या स्वाधीन झाला, सरेंडर झाला. आणि त्या ठिकाणी आता त्या आरोपीला देखील उद्या दौंडच्या न्यायालयात हजर करणार असल्याची देखील पोलीस सूत्रांकडून माहिती मिळत आहे. परंतु नेमका आता हा गोळीबार का केला, कशासाठी केला हे देखील अद्याप आता अजूनपर्यंत देखील याचं कारण अस्पष्ट आहे. परंतु नेमकाचा गोळीबार कशासाठी केला ह्याचा शोध आता यवत पोलीस करतायत. मी टॉप न्यूज मराठीसाठी सुंदर कुसळकर, दौंड, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेज मध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.